नमस्कार, मी नम्रता पाटील्स रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि आज मी आपल्याला पनीर क्रिस्पी कसं बनवायचं ते दाखवणार आहे। पनीर क्रिस्पी बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे 1.5 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि 1.5 टेबलस्पून मैदा, चवीनुसार घ्यायचं आहे मीठ, पाव चमचा घेतली आहे मिरची पावडर, पाव चमचा घेतला आहे काळी मिरी पावडर, पाव चमचा सुंठ पावडर, पाव चमचा जीरा पावडर, पाव चमचा धना पावडर आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी इथे 300 ग्रॅम पनीर घेतले आहेत आणि छोटे छोटे असे पीस कापून घ्यायचे त्याचे आणि ह्या पिठामध्ये आपल्याला असे मिक्स करून घ्यायचे आहेत। त्याने कोटिंग एकदम चांगलं होतं आणि असं काढून घ्यायचे आहेत। हे बघा आपले पनीर चांगले पिठातनं काढून झाले आहेत। आणि याच्यातच आपण 1 चमचा शेजवान चटणी घ्यायची आहे, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा घ्यायचा आहे चिली सॉस आणि मिक्स करायचं आहे। आणि थोडं थोडं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। खूप पातळ करायचं नाहीये, एकदम पाणी टाकायचं नाहीये। हे बघा आपली पेस्ट तयार झाली आहे। आणि थोडंसं चटपटीत होण्यासाठी इथे घेतला आहे 1 चमचा टोमॅटो केचप, एकदम टेस्ट येणार पनीर क्रिस्पीला। आणि याच्यात या मिश्रणामध्ये आपल्याला हे टाकायचे आहेत पनीर, कोटिंग करून घ्यायचं आहे त्याला। आणि इथे मी ब्रेड क्रम्स घेतले आहेत आणि हे पनीर आहे ते याच्यातनं काढून ब्रेड क्रम्स मध्ये टाकून त्याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता हे ना प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत कोटिंग केलेले पनीर आणि बाकीचे पण आपण ह्याच पद्धतीने कोटिंग करून घ्यायचं आहे पनीरला। हे बघा आपले पनीर कोटिंग करून झालेले आहेत आणि फक्त 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचे सेट करण्यासाठी। आणि इकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आपले पनीर सेट झाले आहेत चांगले। हे बघा असे एकदम सुके होतात आणि आता आपण तळून घ्यायचे, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने तळून घ्यायचे। खूप असे कुरकुरीत मस्त बनतात, एकदम क्रिस्पी। तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि असे पनीर क्रिस्पी नक्की बनवून बघा। लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल असे पनीर क्रिस्पी बनतात। हे बघा किती छान पनीर क्रिस्पी झालेले आहेत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।